माजी राज्यमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती। एक परिपूर्ण असा हा प्लॅन बनवण्यात आलेला होता आणि ते किती वाजता घरातून बाहेर पडले, घरातून ते कुठं गेले, त्यानंतर कुठं जाणार आहेत, कुठून येणार आहेत, या सगळ्याची माहिती यांना होती आणि त्या प्लॅनप्रमाणे त्यांच्यावरती हल्ला करण्यात आलेला होता। पण यामुळे राजकीय, सामाजिक आणि चित्रपट क्षेत्रामध्ये खळबळ उडालेली होती। मुलाच्या कार्यालयाच्या बाहेर वडिलांची हत्या झाली। यावेळेस त्यांचा मुलगा थोडक्यामध्ये बचावला। तर हीच घटना आज आपल्याला बघायची आहे। तर मुंबईमध्ये पाठीमागच्या काही महिन्यापासून तिसरी ही राजकीय हत्या आहे आणि पाठीमागच्या 8 दिवसांमधली ही दुसरी राजकीय हत्या आहे। म्हणजे फेब्रुवारी 2024च्या सुमारास शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरती फेसबुक लाईव्ह करत 5 गोळ्या झाडण्यात आलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता। आणि आत्ता या महिन्यामध्येच 4 ऑक्टोबर रोजी भायखळा या ठिकाणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मा यांची हत्या करण्यात आली होती आणि ते सुद्धा अजित पवार गटाचे नेते होते आणि आत्ता आठवड्याभरातच अजित पवार यांच्या गटाचे दुसरे नेते यांची हत्या करण्यात आली। तारीख आहे 12 ऑक्टोबर 2024, वार आहे शनिवार। वांद्रे पूर्वेकडील खैरवाडी सिग्नलजवळ आमदार झिशान सिद्दीकी यांचं जनसंपर्क कार्यालय आहे। या कार्यालयाच्या बाहेर रात्रीच्या सुमारास साधारण 8-9च्या आसपास बाबा सिद्दीकी आणि ईशान सिद्दीकी हे पितापुत्र जे आहेत ते त्यांच्या निर्मल नगर या ठिकाणच्या ऑफिसमध्ये बसलेले होते। दसरा होता, फटाक्यांची आतिषबाजी वगैरे चाललेली होती। आता ती आतिषबाजी झाल्यावरती वडील सिद्दीकी जे आहेत, बाबा सिद्दीकी जे आहेत ते घरी जाणार होते आणि त्यानंतर ते ऑफिसमधून निघाले। फटाके सुरू होते आणि त्यांची कार त्या ठिकाणी थांबली। त्यावेळेस तिघजण आले, त्यांचा चेहरा झाकलेला होता। त्यांनी सिद्दीकी यांच्यावरती गोळ्या झाडायला सुरुवात केली। सिद्दीकी यांच्या छातीला, डोक्याला गोळी लागली आणि त्या ठिकाणी ते रक्ताच्या थरोळ्यामध्ये कोसळले। त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी म्हणजेच आमदार झिशान सिद्दीकी हे सुद्धा वडिलांच्या बरोबर ती घरी जाणार होते, पण ते ऑफिसच्या बाहेर निघाले आणि तेवढ्यात त्यांना एक फोन आला आणि ते पुन्हा ऑफिसमध्ये गेले। फोनवरती बोलत असतानाच त्यांना गोळीबाराचा आवाज ऐकायला आला आणि ते बाहेर आले तर वडील जमिनीवरती पडलेले होते किंवा वडिलांवरती गोळीबार झालेला होता आणि जमाव जो आहे तो हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न करत होता। आता फोन आला नसता तर मात्र आमदार झिशान सिद्दीकी हे देखील हल्लेखोरांच्या कचाट्यामध्ये सापडले असते किंवा त्यांच्यावरही हल्ला झाला असता। आता मारेकऱ्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावरती 6 राऊंड फायर केले। फायरिंगसाठी 9.9 mm पिस्तूलचा वापर करण्यात आलेला होता। पोलिसांनी हे पिस्तूलं जप्त केली आहेत, तसेच घटनास्थळावरून काडतुसं वगैरे पण जप्त केले आहेत। आता यावेळेस तात्काळच त्यांना म्हणजे बाबा सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं, पण त्यांचा मृत्यू झालेला होता। आता ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली। पोलिसांनाही तात्काळ पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं कारवाईला सुरुवात केली होती। काही वेळातच 3 मारेकऱ्यांपैकी 2 मारेकरी पोलिसांनी पकडलेले होते। त्याच्यामधला एक जण जो आहे तो पळून गेलेला होता। आता सापडलेल्यापैकी एक होता हरियाणाचा आणि दुसरा होता उत्तर प्रदेशमधला। बाबा सिद्दीकी यांच्यावरती हल्ला करण्यापूर्वी हे 3ही आरोपी रिक्षाने त्या ठिकाणी आलेले होते आणि अजून एक आरोपी आहे अशी माहिती समोर येते की ज्यानं ह्यांच्या सगळ्या डिटेल्स किंवा यांच्या जवळचं कोणीतरी आहे की ज्या व्यक्तीनं यांच्या पूर्ण डिटेल्स, यांची पूर्ण रेकी त्यांना कळवली होती की ते कुठं आहेत, काय आहेत वगैरे वगैरे। आता हे जे मारेकरी आहेत ते रिक्षाने त्या ठिकाणी पोहोचले आणि बाबा सिद्दीकी येण्याची ते वाट पाहत होते। आरोपी गेल्या 20-25 दिवसापासून त्या भागामध्ये रेकी करत होते। क्राईम ब्रँचला आरोपींनी ते बिश्नोई गँगचे असल्याचं सांगितलेलं होतं। म्हणजे शूटर धर्मराज कश्यप आणि फरार शूटर शिवकुमार गौतम हे दोनही मारेकरी जे आहेत ते कैसरगंज थाना क्षेत्रामधील गंडारा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी राहणारे होते आणि ते मोलमजुरी करण्यासाठी पुण्याला गेलेले होते। तर त्यांनी हा सगळा प्रकार घडवला आहे आणि त्यांच्याबरोबरचे त्यांच्या साथीदारांनी ही माहिती समोर येते आहे। आता ज्यांची हत्या झाली ते बाबा सिद्दीकी हे नक्की कोण होते? तर त्यांचं मूळ नाव आहे झियाउद्दीन सिद्दीकी आणि ते मूळचे बिहारचे होते। जन्म बिहारचा, म्हणजे ते मूळचे बिहारचे पण बालपण त्यांचं मुंबईमध्ये गेलेलं होतं। त्यांनी जे निवडणूक प्रतिज्ञापत्र दिलं आहे त्याच्यामध्ये ते 12वी पास आहेत आणि वांद्र्याच्या सेंट एन्स हायस्कूल जे आहे त्यामध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांनी MA कॉलेजमध्ये BComसाठी प्रवेशसुद्धा घेतलेला होता, परंतु नंतर त्यांनी शिक्षण अर्धवट सोडलेलं होतं। 1977 साली अगदी लहान वयामध्येच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता। सुरुवातीच्या काळात ते विद्यार्थी चळवळीमध्ये होते। ते नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाच्या
मुंबई चॅप्टरचे सदस्य होते. 1980मध्ये त्यांनी वांद्रे युवक काँग्रेसचं सरचिटणीसपद भूषवलेलं होतं. 4 वर्षांनी ते वांद्रे युवक काँग्रेसचं अध्यक्ष झालेले होते आणि 1988 साली त्यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झालेली होती. त्यानंतर 1992 साली ते मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक झाले. त्यानंतर 1992 आणि 1997 असे 2 टर्म ते नगरसेवक होते. बाबा सिद्दीकी यांनी वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचं 1999, 2004 आणि 2009 असं सलग 3 टर्म प्रतिनिधित्व केलेलं होतं. त्यांना राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा कामगार मंत्री, राज्यमंत्री म्हणून स्वतः त्यांनी काम केलं होतं आणि महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केलेली होती. ते 2000 ते 2004 या काळामध्ये या पदावरती होते आणि याच वर्षी म्हणजे 8 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला आणि 12 फेब्रुवारी रोजी त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता काही दिवसापूर्वीच सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी मिळालेली होती आणि त्यामुळे सरकारने त्यांना सुरक्षा पुरवली होती अशी माहिती समोर येते. म्हणजे वाय दर्जाची सुरक्षा पुरवली अशी माहिती समोर येत होती. पण या हल्ल्याच्या वेळी नेमकी ही वाय दर्जाची सुरक्षा काय करत होते याच्यासमोर प्रश्नचिन्ह आहे. आता ही हत्या का झाली असावी याबाबत वेगवेगळी माहिती समोर येते. याच्यामध्ये SRA हा प्रकल्प आणि त्याच्या इतर बाबी 2018मध्ये ईडीनं बाबा सिद्दीकी यांच्यावरती कारवाई करताना 462 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. आता ही मालमत्ता वांद्रे पश्चिम या ठिकाणची असून PMLA अंतर्गत जप्त केलेली होती. आता त्यावेळेस बाबा सिद्दीकी यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते आणि त्या पदाचा त्यांनी गैरवापर केला होता का याचा तपास ईडी करत होती. वांद्रे येथे विकसित होत असलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणजेच SRA या प्रकल्पात बाबा सिद्दीकी यांनी पिरॅमिड डेव्हलपर्सला मदत केली असा त्यांच्यावरती आरोप होता आणि हा 2000 कोटींचा घोटाळा असल्याचंही सांगण्यात येते. आता 2000 कोटी असतील, 20,000 कोटी असतील, 27,000 कोटी असतील, तर जशा पद्धतीनं पक्ष बदलतात तशा पद्धतीनं ते आरोपसुद्धा बदलतात. अनेक नेत्यांवरती विरोधात असताना आरोप होतात आणि सत्तेत आल्यानंतर ते आरोप गायब होतात. तर अशा पद्धतीचंच प्रत्येक पक्ष, प्रत्येक संघटना ही राजकारण करते. असो ठीक आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीचाही एक घोटाळा सांगण्यात येत होता. आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या पाठीमागे SRAचा मुद्दा आहे का अशी शंका अनेकांनी उपस्थित केलेली आहे. मुंबई पोलिसांनी मार्च 2014मध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला होता. 2012मध्ये अब्दुल सलाम नावाच्या व्यक्तीच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दीकी यांच्याबरोबरच 150 जणांच्या विरुद्ध SRA प्रकल्पातील कथित अनिश्चिततेप्रकरणी गुन्हा दाखल केलेला होता. आता अजून एक शंका उपस्थित होते ती म्हणजे बिश्नोई टोळीशी कनेक्शन. म्हणजे या घटनेमध्ये बिश्नोई टोळीचा काय हात आहे का? तर आता ते फेसबुक पोस्ट वगैरे पण समोर आलेली आहे. पण काही दिवसापूर्वी सलमान खान याच्या घरावरती बिश्नोई गँगने गोळीबार केलेला होता. सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांची चांगली मैत्री होती आणि त्याच्यामुळे सलमान खान यांना बाबा यांनी मदत केली असा आरोप बिश्नोई टोळीचा होता आणि त्याच्यामुळे त्या दृष्टीनं तपासालाही सुरुवात झाली होती आणि धक्कादायक खुलासे समोर आले होते. आता चौकशीच्या दरम्यान गुन्हे शाखेला आरोपी जे आहेत त्यांनी सांगितलं होतं की पंजाबमधील तुरुंगामध्ये ते असताना त्यांची ओळख बिश्नोई गँगमधील सदस्यांबरोबर ती झाली आणि त्यानंतर हे आरोपी त्या गँगमध्ये म्हणजे लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये सामील झाले आणि त्यानंतर आरोपींनी बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यासाठी 2.5 लाखाची सुपारी घेतली आणि हत्येनंतर शूटर ते पैसे वाटून घेणार होते. मात्र मुंबई पोलिसांनी त्याआधीच त्यांना पकडलं. आता चौकशीच्या दरम्यान या शूटर्सनी असंही सांगितलं होतं की 1 महिन्यापूर्वी म्हणजे 2 सप्टेंबरच्या आसपास शूटरनी मुंबईतील कुर्ला परिसरामध्ये भाड्यानं घर घेतलेलं होतं आणि त्याचं भाडं साधारण 14,000च्या आसपासचं होतं. आता क्राईम ब्रँचनं त्यांच्या सूत्रांनी दिलेली माहिती आहे त्याच्यामध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यावरती गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपीसुद्धा अशाच पद्धतीनं भाड्याच्या घरामध्ये राहून रेकी करत होता आणि त्यानंतर गोळीबाराची घटना घडून आणलेली होती. आता या प्रकरणाचा अधिक तपास चाललेला आहे. त्याच्यासाठी वेगवेगळी पथकं उज्जैनला, मध्य प्रदेशला, दिल्लीला, राजस्थानला, हरियाणाला रवाना झालेली आहेत आणि आता याच्यामध्ये एका बाजूला बिश्नोई टोळीचा हात आहे अशी माहिती समोर येते आहे. पण असंच आहे की अजून त्याच्यामध्ये काय विषय आहे तर याबद्दल प्रत्येक क्षणाक्षणाला वेगवेगळे अपडेट आता समोर येत आहेत आणि त्याच्यामुळे जर काय अपडेट असतील तर ते आपण नंतर पाहूयाच. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.